या इकडं माका वाटतं चायनावरनं माल मागवला नाही आता बॉक्स वीस पॅक करून आहे हा ही काही 2 महिने दिसलीच नव्हती काही रजे महिनाभर रजेवर होतेस की तू हा महिनाभर रजेवर होतोस वाटतं दिसलंच नाही कसं ते हे लॉबस्टर नाहीत ना हा कसं आहे कशा आहे कसे आहे 100 रुपये माका फुकट देणार ती फुकट फुकट 2 हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशा म्हणता मजा राहायला पाहिजे सूप सकाळ मित्रमंडळी नो मला स्टेशनला आहे बघा मेन ब्रिजला आहे ओके इकडनं जाऊन बघूया किती पब्लिक जात आहे रविवारची सुद्धा भरपूर मरणाची माणसं कामात जातात आपला हक्काचा दिवस आहे रविवार मस्तपैकी झोप घेतली आणि आलं आता जाते मच्छी मार्केटला मित्रांनो बघूया काय फ्रेश भेटतं काय गेल्या रविवारी आले होते पण एवढा काय मार्केट भरलेला नव्हता तर बघूया आता काय कशी बोटी वगैरे सगळे बंद असल्यामुळं एवढा काय मावरा काही येत नाही बघूया काय जेव्हा फ्रेश भेटत तर घेऊचं आहे आणि आपल्याला जाऊचं आहे माझ्याबरोबर बबलू आहे बबलू पाठी राहूला आहे तर जाऊया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा भरपूर मजा येणार आहे तर चला इकडं मित्रांनो वाटेकरी उभं आहे ते बबलू हे वाटेकरीच वाटतं इकडचं आप्पा वाटत वाटं घेऊ आलं वाटतं माझ्या मावऱ्यांचं हां सगळं भैया घोसडीचं चला जाऊया आपण बघूया मार्केट किती भरला आहे का आधी पहिला इकडे बघू पिशव्या लावण्याने डोक्यात पाऊस आहे काय कोळंबी कसं माझी कोळंबी वाडा आणि पापलेट 1000 किती 12 येतो आज लय मावरेकरणी बसले आहेत मारतील बिरतील कोळंबी नको येतं काय ताई कसेच बांगडे हा 200ला किती 6 200 रुपये 6 आज बघा भरपूर मावरा आहे दिसत आहे आज काय आला पाऊस आहे का टोपर लावला असं मासली तिकडनं येणार फिरून तेव्हा घेणार कसे आहेत कोळंबी 1000 हे बघलो बाबा माझे हा काय रे बघलो आज भरलाय मार्केट जागा नाही फिरूक सुद्धा मार्केट आज काय खतरनाक भरलाय पावसानं पण साथ दिला नाही चांगली मित्रांनो पाऊस नाही आहे कशा बोंबील 400 रुपये बोंबील बघा मस्त आहे मित्रांनो 400 रुपये वाटा आज जागाच नाही आहे मार्केट भरलाय पण आज हा विकणारीच नाही घेणारी पण माणसं आहेत बघ किती बोंबील चांगलं दिसतं तर कसं आहे बोंबीलचा वाटा 500 रुपये नाही नको आलो येते फिरून आज मच्छी घ्यायची आज मच्छी घ्यायची लागत ये क्या लिया भैया ने लिया मुशी लिया भैया ने भैया क्या कौन सा मच्छी है ये देख ले भाई कौन सा ये कौन सा मच्छी है कटला गर्दी बघा खतरनाक वाली गर्दी आहे खतरनाक सुरमई बघ केवढे काय आला मशी पापलेटा कशी आहेत 1500 रुपये आला हा पण इकडे बघ बॉक्सेस आलेले आहेत भरून या इकडं माका वाटतं चायनावरनं माल मागवला नाही आता बॉक्स 20 पॅक करून आहे हा इंडियाचा माल नाही या बाहेरनं मागवलेला दिसत आहे भरपूर मार्केट भरलं नाही म्हणतं आज श्रावण आज सगळी नवी माणसं दिसत आणि माका वाटतं श्रावण जवळ येत आहे म्हणून लोक तुटून पडलेत मावऱ्या हां इकडे बांगडं बघ जत्राच भरली आहे इकडं जत्रा मालाडच्या फिश मार्केटमध्ये भरली आज जत्रा मावऱ्याची जत्रा हां हे बांगडं बघा बर्फातलं आहेत कसं आहे 350 रुपये 25 बर्फचा आहे फ्रीजरमध्ये ठेवलेली इकडे बांगडं देवा फिरत आहे बांगड्यांचं रे या इकडे समुद्र लुटूनच आणल्याने दिसत आहे 2 महिन्या अगोदर लुटलेला
समुद्र आता त्याचा लिलाव होता आहे वाटतं. थोडा आवाज पण आहे. हो एवढं मोठं आहे ते. अरे बड़ा मुंडे टूट जाएगा. कैसा आहे 1200 ऐसा पकड़ के 1200 रुपये 6. एवढं महाग सांगताय रे भैया, महाग सांगता भैया, महाग सांगताय दादा. कैसा आहे 1000. हे 1000 रुपयाचे आहेत. 10-12 आहेत. इकडं आतमध्ये जाऊ भेटणारच नाही वाटतं. एवढी पेटलीत माणसं आज. ही काही 2 महिने दिसलीच नव्हती. ही काही रजे महिनाभर रजेवर होतेस की तू? हां महिनाभर रजेवर होतोस वाटतं, दिसलंच नाही. कसं ते हे लॉबस्टर नाहीत ना? हां कसं आहे कशा आहे कशा आहे? 100 रुपये माका फुकट देणार ती. फुकट फुकट. 2 काय हो तुम्ही दुःख करता पुन्हा 1200ला किती? 6 5 6 पण लावत नाहीस तू. किती किती लुटशाल आमका गरीबागने, किती लुटशाल? हां तू गरीब देवणारला गेलं गरीब सगळं. मग. हे बघ एक टाकला घे, एक टाकला घे. 5 लावलंस, 1 लावून काय? घेते, घेते. नको थांब, नको नको टाकू. साधे ते हे बघ. ए, सुरमई कशी साहेबा, साधे ते घे. थांब आधी बघते. चांगलं आहेत काय पण ती? बाबा योग डॉक्टरच आहे ह्यो. बरपत दिसत आहे. हा, कोणाचा? डॉक्टर डॉक्टर खरंच ना? डॉक्टर बनूचं लागतं आता ह्या दिवसातनं. कसे सुरमी? हे बघ रे, हे बघ रे. हा? हे, 1500 रुपये. हे पिक्केचे बघ. कसं आहे? हे ही मोठी मोठी देशील ना मग? बघ, जर घे. थांब आलंय मग, मोठी मोठी देशील ना? हां ले जा. 1200 रुपये म्हणताय, देत आहे 6. आधी बघते थांब, फिरून येत आहे. ही कशी सुरमई? आणि पापलेटा गप काय आहेस? तू घेतलंय तर काय भाविकाने ते पळतस. खय पळू भाव तुम्ही सांगताच असा, तर पळण्यासारखा भाव सांगतास. पापलेट घे 2500 रुपये जोडी आहे, मस्त पापलेट. आणि ही पापलेटा मोठी मोठी 4000 रुपये. 4000. मग आता पळू नको तर काय करू? थांबू हे बाजू मागा स्टॉल लाव, जागा दे. होय काय? होय जागा दे, स्टॉल लाव. मी पण विकते तुमच्या मावरा. हां कसं आहे ताई? कोणबी आवडच नाही रे. 300 रुपये. छोटा लावलंस वाटायस पण 300 रुपये. आज महागच आहे, संडे. का आला? तिकडं भांडणं झाली ती बघा. तिकडं ती बघ पेटली भांडणं लावला तिकडं. आज भांडत आहे, जागाच भेटत नाही कोणाक बसू. काय कमी लावलंस ताई? येतो जरा फिरून तिकडनं. हां कमी तिथं मीच असते सगळीकडं. आज दोन वाटे घे. येते येते तिकडनं येतो फिरून येतो तिकडून. घे चांगले जाईल. काय मावशी काय कोळमी कुठून अशी कशी कोळमी? त्यांना कस्तारी बोलले. कसली आहे? कस्तारी कशी? खाडीतली आहे की? खाडीतली आहे ही कोळंबी बघा, वेगळीच बघते. कस्तरी कस्तरी कोळंबी. कस्तरीच ना ते बोलले, कस्तरी. बरी आहे ना? आज सगळ्यांनी पापलेटा सुरमई तिकडे कोळंबी घेऊन ठेवलं. तू आज बोंबीलच फक्त सांभाळलं बस. आता आपल्या बोटीने चालू द्या, काय करणार? मग ह्या मासा एवढा आला काहीच ना बोटी चालू नाहीत तर. हां पापलेटा ही काय? छोटे छोटे भरपूर मच्छी आहे तरी आज भरपूर मार्केट भरला आहे का? असं बोंबील आहे. हो जास्त बोंबील आहे. सुरमई पापलेट नाही तेवढे. सुरमई पापलेट नाही आहे. चांगली मच्छी खूप महाग आहे. पापलेट रावस. बाकी कसं कोळंबी ह्याचा बोंबीचा वाटा? 200 दिला. 200 रुपये. नको नको बोंबील नको. आज खेकडा खायचा आहे. सगळ्यांना खावायला सांगितलं ना खाणार. बर्फातली मच्छी मी नाही खात जास्त. बर्फाची नाही, ताज्यातली आहे. हा? हात लाव. हात लाव. दिसतंय तर ताजी मित्रांनो बघा. पण आज माझा मन नाही भरत आहे याच्यातनं. बर्फातली नाही आहे ती. बाकी बरे आहे ना? बरे बरे. येतोय फिरून. बरं आहे मस्त. तर मित्रांनो आपण ह्या 250 रुपये घेतला वा. मुळं म्हणतात नाही का? शिंपल्या शिंपल्या चांगल्या असतील ना? येऊन सांगेन पुढच्या रविवारी. टेस्ट लागत नाही का? भरपूर दिवसानंतर. हां
हे का बॉईल केल्याशिवाय नाही खुलणार ना. आज आम्ही खाणार आहोत शिंपल्या भरपूर दिवसानंतरला. मजा येणार आहे. बबलू आज जेव की समजलं काय. आज तुका जेव घेऊचा लागत. टोपभर तरी भात खाऊचा लागत आज. अरे पैसे नको ना. ते पैसे धर 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 पैसे देऊ तिचं. ती मारताय पाटणं. ए मावशे आज साफ करून पण देतो. काय काय मच्छी. काय काय मच्छी आज. या गोबरा आहे ना. या गोबरा आहे ना. यावाला वेकरू. वेकरू आहे. ही तांबोशी ना. घेत आज. हा ही तांबोशी आहे ना. जरा ट्री भरला इकडं मित्रांनो. हा खतरनाक. हा कोणता आहे. करकरा बा केवढा मोठा आहे. तांबोशी कशी आहे. तांबोशी आज मी हे घेतले शिंपल्या. बघूया टेस्ट करू ना शिंपल्या भरपूर दिवसानंतरला. आज टोपभर तरी जेवचा लागत. चला इकडं बघूया फिरूया. इकडं फिरून तेवढा कमी आहे मार्केट आज. आणि मग नंतरला घरात जाऊया. पाऊस येत आहे. मला पण भरला आहे. तर मित्रांनो मार्केटमधनं आज नंतर तिसरे तेवढा मोठा येतो बघा. एक खतरनाक. माझं असत ना याच्यात 250 रुपये भेटली. आणि त्या आजी मनोरीच्या चिखलातनं काढतात नाही आहे ना. तर त्या समुद्राच्या चिखलातनं काढलेली आहेत मस्तपैकी. आता एका धुवून घेऊया ना पहिला एकदा. पण धुवून घेऊया आणि आता बॉईल करून टाकू ना पहिलं. काय आला माहिती आता मच्छी सगळी बर्फाची आहे मित्रांनो. आणि बर्फाची मच्छी खाऊ का मी थोडी अवॉइड करतो आहे. त्यासाठी आणले मी तिसरे. आणि बोंबिलिंबीला आला होता फ्रेश. पण तर काय एवढी मजा वाटत नव्हती त्यांच्यात. मग खेकडं बघत होतं पण खेकडे नाही. हां नाही ना. आणि खेकडं सुद्धा बघत होतं पण खेकडे नाही. बोललो आज भरपूर दिवसानंतर आम्ही आहे खातो आम्ही आहो. हां तेव्हा आवाज आमच्या आवशीच्या हातात करून द्यायची ना. खतरनाक. अजून एक अजून रेसिपी बस झालं ना. आता बॉईल कर टाकशील ना. आम्ही ठेवतो एकदा बॉईल करू मस्तपैकी. रेसिपी पण आम्ही मस्तपैकी खतरनाकवाली बनवणार आहोत. खतरनाकवाली वरपर्यंत बघा. आणि भाकरी आहे ना मजा येत. मित्रांनो आपण इथं मस्तपैकी मुळे शिंपल्या तिसरे हळीदार प्रकार आहे त्याचे ना तिथे. तर हे का काय म्हणतो आपण. मुळेच म्हणतो ना. तर शिंपल्या आम्ही पहिले ह्या छोट्या छोट्या शिंपल्या खेळायचो. तर हे मस्तपैकी बॉईल करून घेतला वा. आणि मस्तपैकी चांगले बॉईल झालेले ते बघा खतरनाकवाला. आणि या साईडला कांदा कापलेला लसूण सोलून ठेवलेले आहे. इकडे धणे घेतलेले आहेत. आणि मिरची आहे संकेश्वरी मिरची. आणि लाल पत्ता वगैरे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि काय काय कसा कसा करणार आणि कसं कसं बनवणार आहोत तर तुमका शेवटपर्यंत बघू भेटतच. कुकर लावला आहे आणि मजा येणार आहे. आज खतरनाकवाली रेसिपी बनणार आहे ना. तर आम्ही इथं उतरून घेतला वा. मस्तपैकी बॉईल वगैरे झालेले आहेत. आणि इथं आपण पहिला मसाला भाजून घेतो. ते टाकलं धणे ना. धणे टाकलं. हां धणे वगैरे सगळं जिरा वगैरे सगळं मिक्स आहे याच्यात. बघा भाजून घेऊया. गॅस लो आहे ना. भाजले काढून घे. त्याच्यानंतर काय टाकायचं खोबरा. आपण धने वगैरे भाजून घेतला आणि हिंगा काढून घेऊया. आणि आता टाकूचं आहे ती संकेश्वरी मिरची. उडताय वाटतं. बिया फुटतात ना. मिरच्या पण घेतला काढून. आणि आता आपल्या खोबरा टाकायचा त्याला ना.
खोबरा घेऊया भाजून आणि या सगळ्या मिक्सरला वाटूया ना. खोबरं नाही वाटायचं. मग फक्त हे मग धने आणि हां मिरची. त्यानंतरला हे शिंपल्या काढून घ्यायचे. केवढासा माष्टा आहे बघ, जरा छोटासाच आहे माष्टा. ह्याला आम्ही माष्टा बोलतो, माष्टा आतमधली. मस्त बी कटिंग वगैरे करू है ना वगैरे भाजून घेतला. आणि आता या शिंपल्या ज्या आहेत त्याच्यातले जे माष्टा आहेत ती काढून घेतो. एक थोड्याशा छोट्या छोट्या आहेत ना शिंपल्या, छोट्या छोट्या माष्टा आहेत ना चिपकलेली, तशीच ठेव जाईल. हे असंच ठेव. आणि काही काही मोठे आहेत ना ते कापून म्हणजे काढून याच्यातलं कटिंग करूया आपण. म्हणजे जे आम्ही माष्टा आहेत नाही ह्याला चाकूने आम्ही कापणार. म्हणजे छोट्या छोट्या ते एका साईडचे तसेच ठेवणार. म्हणजे जास्त सगळं घ्यायचं नाही. हे ह्याच्यातला काढ माष्टा. माष्टा केवढा त्याचा काढून दाखव. तर दाखव काढून हातात. हा बघा माष्टा बघा मस्त. हे का आम्ही 2 तुकडे करूया, समजलं का. म्हणजे मसाला वगैरे चांगला लागेल त्याच्यात. आणि जे बारके बारके असतील ना त्याच्यापुढे ठेवूया. तर आपण मोठं त्याच्यापेक्षा बारका असणार. हे बघा बारका आहे, गरम आहे रे आतमध्ये पाणी. ते माष्टा बघा मोठा माष्टा आहे. हा बघ केवढा मोठा आहे. तर इकडं 7 किलो. बरं ह्याच्यातला काढ. हे माष्टा केवढा आहे. चांगला माष्टा बारको आहे ह्याच्यात. पुरा माष्टा दाखव हातात काढून. छोटा मस्त. ह्याच्यात छोटा आहे. आताच आम्ही भाकरी भाजून घेतला मस्तपैकी. ह्या बघा इकडं तांदळाच्या भाकऱ्या भाजून घेतला. आणि आता आम्ही बनवणार आहोत हा शिंपल्याची रेसिपी. तर पहिलं काय करूया, तर आम्ही या सगळ्या काढून घेतल्या एका साईडच्या. आणि त्यानंतरला जे मांस याच्या एका साईडचा माष्टा होती त्यांना आपण हे छोट्या छोट्या पीसमध्ये कटिंग करून घेतली. तर आता तुमका दाखवते रेसिपी. आज वेगळ्या पद्धतीच करूची आहे, खतरनाकवाली. तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये आता टाकतो आहे ओवा आहे ना, जिरा टाकला आहे. त्यानंतरला कढीपत्ता, त्यानंतरला कांदा, कांद्याक मस्तपैकी घेऊया भाजून. कढई तापले वाटले ना, मीडियमच ठेव, जळता नाही कांदा. कांदा भाजून घेतला आणि डायरेक्ट आम्ही आता हे शिंपले आहेत त्याच्यात टाकून घेणार आहे. मसाला वगैरे टाकला नाही ना, तेव्हा मग ते तेलात भाजून घेऊ. दिसतं बघ, खतरनाकच दिसत आहे. कांद्यात आणि तेलामध्ये नेमकं आम्ही आता मस्तपैकी परतून घेत आहोत जरा. त्यानंतर हा वाटण टाकणार आहे. ज्या संकेश्वरी मिरची आहे, संकेश्वरी मिरचीचा कलर बघा खतरनाक आला आहे. त्यानंतर त्याच्यात काय टाकलं, गरम मसाला वगैरे सगळं टाकला, धने बिनी आणि कांदा आणि लसूण हे समस्त वाटण करून घेतलं आहे. पाणी फक्त हलका टाकायचं याच्यात आहे. हे वाटण सगळं याच्यात टाकून घेत आहोत. मसाला त्याच्यात तेलात भाजल्यानंतर त्याचा सुगंध आहे ना खतरनाक वाढायचा आहे ना. हां त्याच्यात आता पाणी टाकायचं की आपल्याला अजून कसं म्हणतं पाणी टाकायचं ना. कलर बघा. मिरची, ही मिरची आपण संकेश्वरी मिरची आपल्या मालवणी मसाला यूज करतो. आपला मसाला वगैरे टाकायचा याच्यात. हां तो कोणता पाणी आहे, त्यांचंच पाणी ना, बॉईल केलेला शिंपल्या. जो बॉईल केलेला जो पाणी होता ना तो थोडासा मी काढून घेतला होता. बॉईल झाल्यानंतर तो पाणी असतो ना तो काढून घेतलेला, तोच पाणी याच्यात आम्ही यूज केला. काय फ्लेवर आला त्याच्यावर ना, खतरनाकवाला. हा बघा, वाव, जबरदस्त. तर मित्रांनो आज घरी कोण नाही आहे, मी आणि कुठं ताईच आहे. बाकीची सर्वजणं गेलेली आहेत बाहेर. श्रद्धा गेले कामाला, सोनू गेला आहे
खेळूक दिव्याक तो काय संध्याकाळपर्यंत काय येणार नाही. संध्याकाळी तरी येत नाही तर डायरेक्ट वाटतं तिकडनं कामावर जाईल, तिकडे राहील काकाकडे कदाचित. बायचान्स मला वाटतं येईल सुद्धा. तर पाऊस वगैरे नाही, वातावरण थंड आहे थोडासा. पाऊस तर काय पडत नाही. 2 हप्त्यापूर्वी जे पाऊस लागला त्याच्यातला 1% पण पाऊस आता पडत नाही. मध्ये एक सर आली तर कदाचित, नाही तर नाही. 1 हप्ता तर पूर्ण लागलाच नाही. गावी गेलो तर पाऊस लागतो म्हणून जरा मस्त वाटेल म्हणून गावी गेलो तर गावी पण पाऊस नाही अजिबात. तर आता आपले होतं शिंपले मस्तपैकी रेडी. भाकरी बिकरी तांदळाची मस्तपैकी जेव घेऊया आणि मजा येणार आहे जेवल्यानंतरला बघू. तर मित्रांनो थोडंसं पाणी टाकल्यानंतरला उकाळ आला आहे बघा. आणि ह्याच्यात आम्ही आता कोकम आणि मीठ टाकून घेतो. मीठ टाकून घेऊया. त्यानंतरला कोकम, नंतरला कोकम बस झाले ना. त्यानंतरला कोकम झाल्यानंतरला हा मी ओला खोबरा आहे ना भाजलेला, हळद टाकून थोडासा. त्यानंतरला हळद टाकलेलं आहे की भाजल्यानंतर पिवळा झालेला आहे. हळद टाकलेली आहे ना, हळद टाकलेली आहे आणि याच्यात कढीपत्ता टाकून भाजून घेतलेला आहे. टाकून घेणार नंतरला जरा उकळ आल्यानंतर टाकशील ना. उकाळ बघा खतरनाक आलेला आहे नाही. आणि आता आम्ही याच्यात घेत आहोत जे भाजलेला खोबरा होता ते टाकून. आणि आमची थोड्या वेळातच स्टडी होणार आहे. आम्ही जेव बसणार. आता भूक लागली भरपूर, वाजलेले 1:45. लेट पण झाला आमका जरा, कारण मी लेटच गेले होते मार्केटला. जरा मार्केट पण लय भरला होता आज. लय म्हणजे लय भरला होता आज मार्केट. हां बघा फ्लेवर बघा कसला आला आहे खतरनाक वाला. तुमका माका वाटतं ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जाऊन 100% घेऊन येशाल आज. म्हणजे खै पण भेटून दे आज, घेऊन येऊया आणि करूया. झाला आहेत बघा कसा खतरनाक. ज्या हिशोबात ज्या झाला आहे ना त्या हिशोबात कसं लागत विचार करा. जबरदस्त. चला जेवायला भेटूया, जेवणावर भेटूया. मित्रांनो फायनली झालेली डिश रेडी. आणि तिसरे बघा खतरनाक दिसतात आहेत. खतरनाक म्हणजे खतरनाक. इकडे घेतलेले तिसरे हे बघा. इकडे कांदा घेतला आहे. 2 भाकऱ्या केल्या आहेत आज, 2. आणि भात पण घ्यायचा आहे. तुमका ती पहिली सांगते टेस्ट कशी झालेली आहे ती. जेव्हा जेव केव्हा तुम्ही सगळ्यांनी. आणि इकडं जबरदस्त. वाव वा 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 वा. जेव्हा जेव केव्हा. तर यवा मित्रांनो जेवायला. जबरदस्त. वाव खरंच मस्त आलं. एक नंबर खतरनाक. काय टेस्ट आहे ते. हां झणझणीत झाला आहे. हा हा मित्रांनो जबरदस्त. मस्त म्हणजे मस्त. एक नंबर. जबरदस्त. भरपूर दिवसानंतरला तिसरे अंडे होते आणि बोललो बघूया आज तिसरे खाऊन. पण खरंच मस्त आले. आता आम्ही दोघं जेवण घेतो मस्तपैकी. आणि तुम्ही पण मार्केटमध्ये गेलास तर आता सध्या तरी मच्छी येत आहे बर्फातली. त्यामुळं खेकडा बिकडा असाच तुम्ही पण सुद्धा खावा. त्यामुळे किती दिवसाची बर्फाची असेल काय सांगू शकत नाही. त्यामुळं आणि आता मी दोघं जर मस्त घेतो जेवण. तर हा व्हिडिओ पण मोठा झाला आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. आणि तसा तुम्ही सपोर्ट करताय तर सपोर्ट करा मित्रांनो. आपल्या व्हिडिओ खरंच लोकांना लय आवडत आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळीला शेअर करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.